नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट हा आपल्या नागरिकत्वाचा आणि वैयक्तिक माहितीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो। अन्य देशांमध्ये प्रवास करण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य असतो। परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट इश्यू केला जातो। नुकतंच केंद्र सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल केलेत। पासपोर्ट नियम 1980च्या नियमावलीमध्ये या आठवड्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेत। नवीन नियम अधिकृत राजपत्रामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर लागू होतील। तर मग मित्रांनो, काय आहेत हे नवीन नियम आणि काय बदल झालेत पासपोर्टमध्ये हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सगळ्यात पहिला म्हणजे जन्माचा दाखला। केंद्र सरकारच्या सुधारित नियमांनुसार आता 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्म दाखला देणं अनिवार्य करण्यात आले। म्हणजेच महानगरपालिका किंवा जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत कोणत्याही तत्सम प्राधिकरणाकडूनच जन्माचा दाखला हा वितरित केलेला असावा। विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना हा नियम लागू होत नाही। ते पूर्वीप्रमाणेच SSC बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर सरकारी ओळखपत्रांचा पुरावा सादर करू शकतात। त्यानंतर निवासी पत्ता। आजवर पासपोर्टच्या शेवटच्या पानावरती पासपोर्ट धारकाचा कायमचा पत्ता छापलेला असायचा, परंतु यापुढे शेवटच्या पानावरती पत्ता छापला जाणार नाही। त्याऐवजी तिथे बारकोड छापला जाईल। इमिग्रेशन अधिकारी हा बारकोड स्कॅन करून त्यांच्या पत्त्याविषयी माहिती मिळवू शकतील। आता पत्ता न छापण्यामागचं कारण सरकारने सांगितलंय की प्रायव्हसी मेंटेन करणे हे आहे। त्यानंतर कलर कोडिंग। यापुढे पासपोर्टचे कव्हर्स हे वेगवेगळ्या रंगाचे असतील, जेणेकरून त्यांचं वर्गीकरण करणं सोपं जाईल। सरकारी अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जाईल, तसेच मुत्सद्दी अधिकाऱ्यांना लाल रंगाचा पासपोर्ट दिला जाईल। दरम्यान सामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगातला पासपोर्ट हा मिळणार आहे। त्यानंतर पालकांची नावं देखील हटवली जाणार आहेत। पासपोर्टच्या शेवटच्या पानावरती छापली जाणारी पालकांची नावं यापुढे छापली जाणार नाहीत। या बदलामुळे एकल पालक किंवा विभक्त कुटुंबांना दिलासा मिळणार नाही। त्यांना जाहीर करावी न लागणाऱ्या माहितीवरती गोपनीयता राखता येणार आहे। त्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या देखील वाढवली जाणार आहे। पासपोर्टसाठी अर्ज करणं, मजकुरामध्ये बदल करणं अशी कामं पासपोर्ट सेवा केंद्राद्वारेही केली जातात। आता ही केंद्र वाढवली जाणार आहेत। पुढच्या 5 वर्षांमध्ये सेवा केंद्रांची संख्या ही 442 वरून 600 पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पासपोर्टमध्ये काही नवीन बदल हे करण्यात आलेले आहेत। काय काय नवीन बदल झालेले आहेत हे देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।